जडला जीवा तुझ्या या जीवावरती कसा काळजाचा ग धडधड हे सपन हे पहाटेच अधुऱ्याशा भेटीच इशा. तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण बर्थडे व्हिडिओ एडिटिंग वर केलाय आजचा व्हिडिओ. आणि तुम्ही दोन स्पेशल मध्ये आजचा व्हिडिओ बनवू शकता. एक सिस्टर बर्थडे व्हिडिओ एडिटिंग, स्पेशल डायरेक्ट बर्थडे व्हिडिओ एडिटिंग. या पद्धतीने तुम्ही दोन्ही टाइप मध्ये आजचा व्हिडिओ बनवू शकता. आजचा व्हिडिओ आपण तो बनला ते म्हणजे अलाइट मोशन ऍप्लिकेशन वरून. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पहिले अलाइट मोशन ऍप्लिकेशन ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर बिटमार्क, शेक इफेक्ट, प्रेसेट तुम्हाला लिंक भेटून जाईल मटेरियल मध्ये. त्या दोन्ही लिंक इथं इम्पोर्ट करून घ्या. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क, प्रेसेट ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर बघू शकता तुम्हाला हा एक इंटरफेस असे बघायला भेटल. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा खाली. त्याला सिलेक्ट करून इथं वरती थ्री डॉट क्लिक करून त्याला फिल करून टाका. आणि त्याला तुम्हाला घ्यायचं अशा घेतल्यानंतर स्टार्टिंग लिहा. त्या मॉडेलची मध्ये दाबून जाऊन त्याला पूर्ण खाली घेऊन टाका. या पद्धतीने सॉंगच्या त्याला वर ठेवा. एवढं केल्यानंतर या हिशोबाने झाल्यानंतर आता तुम्हाला ग्रुप 2 ची लेअर बघायला भेटेल. त्या लेअरवर क्लिक करा. त्या लेअरवर क्लिक केल्यानंतर इथं कलर फिलचं ऑप्शन भेटेल. तर ती ऑलरेडी बंद येतं. ते 4 नंबरला ऑप्शन ऑन करण्यासाठी या पण ती ऑन होऊन जाईल लेअर. त्या ग्रुप 2 च्या आयकॉनवर क्लिक करा. आता लेअर आपली झाली ऑन. तर तिच्यामधला फोटो आपल्याला चेंज करायचा आहे. तर त्या ग्रुप 2 च्या लेअर क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुप म्हणा. इथं बघू शकता मध्ये तुम्हाला एक मॉडेलची इमेज बघायला भेटेल. तर त्याला डिलीट करून टाकतो मी. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियममध्ये जातो. दुसरे इमेज इथं ॲड करून घेतो. या पद्धतीने ॲड केल्यानंतर त्याला दाबून धरायचं आणि त्याला मीडियमला घेऊन टाकायचं ग्रुप 1 च्या खाली. त्याच्यावर क्लिक करून थ्री डॉट क्लिक करा वर. इथं क्रिएट क्लिपिंग मास्क म्हणा. ते म्हणजे शेवटपर्यंत. एवढं केल्यानंतर बॅक या. तर बघू शकता आपला इमेज इथं चेंज झाला. तर सेम पुढचा ग्रुप 2 चा आणि यापर्यंत तुम्ही चेंज करा. तर ग्रुप 2 च्या लेअर क्लिक करतो. कलर फिल मध्ये जाऊन ती ऑन करतो. तुम्हाला त्या तिन्ही लेअर ऑन करून घ्यायचे मित्रांनो. बघू शकता या पद्धतीने. या हिशोबाने ते सर्व झालंय आणि या हिशोबाने तुम्ही ते चेंज करून घ्यायचं. तर एवढी प्रोसेस झाल्यानंतर तर इथं बघू शकता आलता जो मॉडेलची इमेज त्याच्यावर क्लिक करून ब्लेंडिंग ऑपेसिटी मध्ये जा. त्याला त्याची ऑपेसिटी ठेवायची तुम्हाला 30 कंप्लीट. या हिशोबाने ठेवल्यानंतर डायरेक्ट येते तुम्हाला इथं 21 सेकंदवर. 21 सेकंदवर आलं तर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. मीडियममध्ये जा. दुसरी इमेज इथं ॲड करून घ्या. या पद्धतीने फिल करून टाकत चला. या हिशोबाने त्यांना ठेवायचं ते म्हणजे इथं 26 सेकंदापर्यंत. परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून परत पुढचं इमेज ॲड करून घ्या. या हिशोबाने त्याला डायरेक्ट ठेवायचं आपल्याला सॉंगपर्यंत. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. फायनली एवढं केल्यानंतर खाली तो एक रेक्टँगल बघायला भेटेल तुम्हाला. त्याला क्लिक करून त्याला वर घेऊन टाका डायरेक्ट. या पद्धतीने अशा हिशोबाने ते तुम्हाला बघायला भेटेल. एवढं केल्यानंतर आता स्टार्टिंग लिहानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. मीडियममध्ये जा. तुम्हाला मी इथं एक PNG दिली मी बर्थडेची. तिला इथं ॲड करून घ्या. या हिशोबाने ॲड केल्यानंतर बघू शकता मूव ट्रान्सफॉर्ममध्ये जातो. त्याला इथून साईज कमी करून टाकतो. या हिशोबाने इथं सिलेक्ट करतो. अशा यावेळेस सेट केल्यानंतर बघू शकता मित्रांनो त्याला घ्यायचं डायरेक्ट शेवटपर्यंत तुम्हाला. अशा हिशोबाने शेवटपर्यंत घेतल्यानंतर 21 सेकंद आणि त्याला इथं कट करून टाका त्या PNG ला. एक प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही. आता बॅक या. बॅक आल्यानंतर शेक इफेक्टची प्रेसेट ओपन करून घ्या. शेक इफेक्ट 1 बघायला भेटेल. त्या इमेज क्लिक करून इफेक्ट मध्ये जा. थ्री डॉट क्लिक करून इफेक्ट कॉपी करा. बॅक या आणि बिटमार्क प्रेसेट ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर बॅकग्राऊंडला जो आपण इमेज ॲड केला त्याच्यावर क्लिक करून इफेक्ट मध्ये या. या पद्धतीने आणि इथं जाऊन थ्री डॉट क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून द्या. या हिशोबाने तो पेस्ट झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता आता डायरेक्ट यायचे तुम्हाला इथं 21 सेकंदवर. 21 सेकंदवर आल्यानंतर बॅक या. परत शेक इफेक्टची प्रेसेट ओपन करून घ्या. 2 नंबर शेक इफेक्ट 2 बघायला भेटेल. त्याच्यावर इफेक्ट मध्ये जाऊन तो इफेक्ट कॉपी करा. परत बिटमार्क प्रेसेट ओपन करून घ्या. तुम्हाला डायरेक्ट 21 सेकंदवर यायचं.
21 सेकंद आल्यानंतर इमेजवर क्लिक करून इफेक्टमध्ये जा, 3 डॉट क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करा. परत त्या पुढच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर या पद्धतीने बघू शकता. तर या पद्धतीने दोन्ही इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. एवढं केलं तर 21 सेकंद आपल्या आयकॉनवर क्लिक करून मीडियामध्ये जा. तुम्हाला एक व्हिडिओ दिलाय मी, तो इथे ऍड करून घ्या ओव्हरली व्हिडिओ. तर या हिशोबाने व्हिडिओ ऍड केल्यानंतर व्हिडिओ क्लिक करून मूव ट्रान्सफॉर्ममध्ये जा, रोटेटमध्ये या, त्याला करून टाकायचं 90 या पद्धतीने. येस म्हणतो. बॅक या 3 डॉट क्लिक करून त्याला फिल करून टाका. ब्लेंडिंग मध्ये येऊन लाईटन मधून त्याला स्किन करा या हिशोबाने. तर बघू शकतो अशा पद्धतीने. एवढं केल्यानंतर त्याला घ्यायचं आहे फक्त इथं 26 सेकंदापर्यंत. तोच ओव्हरली इफेक्टवर क्लिक करून इथं ओव्हर ऑप्शन ते जाऊन कॉपी लेअर करा आणि तिथं जाऊन परत पेस्ट लेअर करा. मग जेणेकरून पुढं परत ती येऊन जाईल आणि 30 सेकंदावर पुढचा पाठीतून कट करून टाका. तर एवढं केल्यानंतर बघू शकता तुमचा फायनल व्हिडिओ इथे रेडी झाला मित्रांनो. वर सेटिंगमध्ये या पद्धतीने डायरेक्ट व्हिडिओ क्लिक करा. या पद्धतीने फेवरेट फुल ठेवा, क्वालिटी आहे कारण डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.